नमस्कार. येतोय आवाज ताई? येतो येतो अगदी हा. छान. मी सुरेखा बिराजदार जयसिंगपूरला राहते. तर मी या फॅमिलीला जॉईन होऊन जवळजवळ आज बरोबर 15 महिने झाले. तर या 15 महिन्यामध्ये सुरुवातीचे जे 5-6 महिने होते, ते 5-6 महिने मी अगदी मनापासून स्वतःवर काम केलं आणि त्यामुळे या 6 महिन्यातच मला 18 ते 19 किलोचा वेट लॉस झाला. आणि याचं सगळं श्रेय मी माझी वर्गमैत्रीण शशिकला पाटील मॅडम यांना देते, कारण तिच्यामुळेच हे सगळं मला शक्य झालं. आणि हे 6 महिने करत असताना एकही दिवस मी न्यूट्रिशन असू दे किंवा हे 7-8 फोटो शेअर करणं असू दे, कधीच चुकवलं नाही. आणि मॅरेथॉन म्हणजे काय हे सुद्धा मला माहित नव्हतं. 3-4 महिन्यानंतर एक दिवस मॅडमांचा शशिकला मॅडमांचा फोन आला की उद्यापासून मॅरेथॉन सुरू होते आणि त्यात तुला भाग घ्यायचा आहे. मी म्हटलं मला काय मॅरेथॉन वगैरे काय नाही बे, हे आहे शाळेच्या गडबडीत, तसलं काय मला जमणार नाही, माझं माझं आहे हे रुटीन, हे असंच असू दे, कारण मॅरेथॉन म्हणजे हेच काय माहित नव्हतं ना. मग तिनं म्हटले असं काय नाही आहे, वेगळं काय नाही, तू करतेस तेच आहे, फक्त आपला ग्रुप असतो एक 8-9 जणांचा आणि त्यात ते फोटो शेअर करायचं असते आणि तुला काहीच सांगायला लागणार नाही, तू अगदी व्यवस्थित सगळं करतेस. मग ठीक आहे म्हटलं. आणि मग त्या मॅरेथॉन मध्ये भाग घ्यायला लागले आणि त्यानंतर मला खूपच माझा उत्साह वाढला की ह्या मॅरेथॉन मध्ये आपल्याला प्रतिस्पर्धी असतात, थोड्या दिवसासाठी 10 दिवसासाठी का होईना असतात, म्हणजे त्यांचं वजन एवढं कमी होतंय, माझं एवढंच झालं, आपण आणि जरा कुठं चुकतोय काय. मला स्वतःला माहित होतं की मी कुठंच चुकत नाहीये, मी अगदी व्यवस्थित ज्याप्रमाणे कोच सांगतात त्याप्रमाणे मी करते, मी कुठंच चुकत नाही. पण तरी सुद्धा आणखीन मनात ते अगदी व्यवस्थित कसं होईल, अगदी वेळेत कसं होईल. अगदी मी शाळेत असले तरी सुद्धा 11 वाजताचा आणि 4-4:30 वाजताचा अफ्रेजचा फोटो जरी वेळ नसला तर त्यातून वेळ काढून मी तो फोटो शेअर करतच होते. म्हणजे आपल्याला जर मनापासून करायचं असेल तर कुठल्याच गोष्टी ह्या अशक्य नाही आहेत. तर हे मॅरेथॉन करत असताना बघा, आपल्याला भरपूर अडचणी येतात. आता राहू दे, आज एक दिवस नाही केलं तर काय होतंय, आज एक दिवस फोटो नाही पाठवला तर काय होतंय, असं आपल्याला वाटत असते, उद्या पाठवूया. पण हिथंच आपण नेमकं चुकत असतो, कारण रोजच्या रोज आपल्याला जर त्या 10 दिवसामध्ये चांगला रिझल्ट काढायचा असेल तर रोजचे जे 8-9 फोटो आहेत ते फोटो शेअर करणे, म्हणजे आपण नेमकं कुठं चुकतोय हे आपल्या कोचला समजत असते. आणि त्या बरोबरच आपल्याला चांगला रिझल्ट येत असतो. आणि त्यामुळं हे अगदी मॅरेथॉन मध्ये भाग घेणाऱ्यांना ही त्यामधून एक प्रेरणा मिळते आणि आपण तुम्हाला पण म्यूट केलंय बघा, तुम्हाला म्यूट केलंय कोणीतरी किंवा तुम्हाला कॉल आलाय. हॅलो. अनम्यूट. हा, आता बोला. हा. मग या मॅरेथॉन मध्ये भाग घेतल्यानंतर काय होतंय तर 2-3 किलो माझं महिन्याला कमी होतच होतं. पण नंतर नंतर एवढा त्यात उत्साह वाढत गेला की त्या 10 दिवसामध्येच माझं 2-2.5 किलोचं वजन कमी होत गेलं. 2-3 वेळा मी लॅब लीडर पण त्याच्यात झाले आणि हे सगळं करत असताना 18-19 किलोचा वेट लॉस झाला. नाही, हे सातत्य टिकवणं पण महत्वाचं आहे. मला 15 किलोच कमी करायचं होतं तर ते 19 किलो पर्यंत गेलं. आणि मग तिथं मी म्हटलं मला आता मेंटेन कसं करायचं हे तेवढं सांग, मी आता इथं मी थांबते. तर तिनं अगदी व्यवस्थित मला मार्गदर्शन केलं, त्याप्रमाणे मी ते करत गेलं. आणि 5-6 महिन्यामध्ये अगदी स्थिर जेवढं वजन माझं 63 किलो पर्यंत आलं होतं तिथं मी अगदी स्थिर ते ठेवलं. पण ते स्थिर ठेवल्यानंतर आपल्याला आणखीन काही अडचणी येत असतात. आपण बाहेर कार्यक्रमाला जातो किंवा प्रवासाला जातो. तसा एक मे महिन्यात मला प्रसंग आला, शाळेला सुट्ट्या असल्यामुळे आम्ही प्रवासाला एक 4-5 दिवस गेलो आणि बाहेरच्या खाण्यामुळे असू दे किंवा सगळं व्यवस्थितपणा नसल्यामुळं एक 3 किलो तरी वजन माझं परत वाढलं. पण ते मला बेचैन व्हायला लागलं की नाही, मला हे हाय हे स्थिर ठेवायचं आहे. परत मी शशीला फोन केला, मग तिनं सांगितलं की आता 1 तारखेला मॅरेथॉन सुरू होते, त्याच्यामध्ये तू भाग घे. मग मी लगेच हो म्हटले. मी म्हणूनच तिला म्हटलं की सर आमचे पण आहेत त्याच्यामध्ये, त्यांच्याबरोबर मी पण करते, मॅरेथॉन मध्ये भाग घेते. आणि या 5-6 दिवसातच मी 2.5 किलोचा वेट लॉस केला त्या 10 दिवसाच्या पिरियड मध्ये. आणि शेवटी एक दोन हेल्थचे काय चॅलेंजेस होते की वजनाचं होतं? हेल्थचे काहीच ओके. नव्हतं, मला फक्त वेटच वजन. कमी करायचं होतं. ओके. वजन कमी करायचं होतं, ते झालं. पण शुगर होती, पण हे काय माहित नव्हतं की हे सगळं केल्यावर शुगर कमी होईल किंवा त्याच्या गोळ्या आपल्याला कमी पॉवरच्या डॉक्टर करतील किंवा हळूहळू बंद करतील, हे काय माहित नव्हतं. पण त्या गोळ्या सुद्धा माझ्या अगदी कमी झाल्या. एकच गोळी आता अगदी कमी पॉवरची डॉक्टरांनी ठेवलेली आहे आणि अगदी नॉर्मल शुगर असते, शुगरचा पण काही प्रॉब्लेम नाही आहे, अगदी आता व्यवस्थित कॉन्फिडन्स तुम्ही आलाय हे माझं करत आहे. सुरेखाताई? हा. आता कॉन्फिडन्स आहे ही गोळी बंद होईल म्हणून? होय होय.
किती मी डॉक्टरांना वर्षापासून डायबिटीस विचारते, मी होता? म्हणून विचारते, आता हा. बंद केलं तर चालेल का? आपलं 5-6 महिने झालं अगदी रेग्युलर आहे, ती नॉर्मल शुगर आहे. तर डॉक्टर म्हणतात ही एक असू दे थोडे दिवस, बघूया. मग त्यामुळे डॉक्टर जे सांगतात त्याप्रमाणे मग चालू आहे एकच गोळी. ओके. धन्यवाद ताई. किती किती वर्षापासून डायबिटीस होता? कोरोना नंतर 2022, 4च वर्ष. 2022 म्हणजे आत्ताच झालाय. जसं की हो 2-3 हो. किलो वजन वाढवलं, लगेच हा. लक्षात येतं 1 किलो वजन होय. वाढल्यानंतर, की आपल्याला वाढलंय त्यावेळेमुळं आपण प्रयत्न करतो. पण किलोनं वाढत गेलो आणि होय आपण होय. जर विचारच नाही केला, तर मात्र बिलकुल आपल्याला ते आपल्यालाच जड स्वतःचाच कॉन्फिडन्स जातो, की आपल्याला वाटतं आता काय माझं कमी होत नाही आणि मला कमी करता येत नाही. इथं थोडं वाढलं, की लगेच केलं तर लगेच तो रिझल्ट भेटतो. कारण तुमच्याकडे स्किल आहे. कसं वजन कमी करायचं, हे जे शिकवलं जातं, कशामुळं वाढतं, काय केल्यानंतर कमी करायचं, या सगळ्या गोष्टी माहिती असेल, तर आपण त्याच्यावर काम करू शकतो. आपल्याला काहीच माहिती नसेल, वाढतं कसं हे पण माहिती नाही, कमी कसं करायचं हे पण माहिती नाही, मेंटेन कसं करायचं हे पण नॉलेज नाही. हे जर नसेल ना, तर मात्र आपला गोंधळ उडू शकतो. सुरेखाताईंनी नॉलेज अपडेट केलंय, त्यामुळे वाढलं का आपल्याच मुळे वाढलं.